नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा अर्थातच महापालिका आणि झेडपीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगाने करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा चर्चेचा जो रोख असणार आहे तो या राज्यामध्ये युती असणार आहे किंवा नसणार आहे. खास करून या निवडणुकींच्या दरम्यान काय चित्र असणार आहे हे आपण राज्यातल्या मातब्बर सर्व पक्षांच्या मातब्बर नेत्यांकडनं समजून घेणार आहोत आता. आणि तत्पूर्वी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो झेडपी आणि मनपाच्या निवडणुकीमध्ये सेना भाजपची युती होणार की भाजप स्वबळावर लढणार? राष्ट्रवादीच्या आघाडीच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून खरंच सकारात्मक प्रतिसाद मिळणार का? आणि झेडपी आणि मनपाच्या निवडणुकीतही भाजप नंबर 1 वर राहणार का? हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आपण त्यानिमित्तानं उपस्थित केलेत. आणि अर्थातच या प्रश्नांच्या अवतीभोवती आपण काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा आता करणार आहोत, ज्यामध्ये आत्ता आपल्यासोबत संजय राऊत आहेत, शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक. पण तत्पूर्वी त्यांच्याशी बोलण्याआधी आपण पाहूयात काय परिस्थिती आहे राज्यामध्ये आणि राज्याच्या एकूण या युतीच्या संदर्भामध्ये. आणि मनपा आणि झेडपीच्या या निवडणुका जरी जाहीर झाल्या तरी सेना भाजप युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून संपलेलं नाहीये. खरं तर ही चर्चाच अजून सुरू व्हायची आहे. आणि किंबहुना हे दोन्ही पक्ष वरकरणी युती करण्याची भाषा बोलत असले तरी प्रत्यक्षात युती होईपर्यंत काहीच सांगता येणार नाही. कारण नगरपालिकेतल्या घवघवीत यशानंतर भाजपचा सुद्धा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसतोय. उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात अल्टिमेटम देताच भाजपनं युतीची तयारी दर्शवली. एवढंच नाही तर युती संदर्भात पक्षांतर्गत बैठकही घेतली. या बैठकीनंतर भाजप युतीसाठी सकारात्मक असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय. पण सेना नेतृत्वावर टीका करायलाही ते विसरलेले नाहीत. या चर्चेची सुरुवातच पारदर्शी पद्धतीचा महानगरपालिकेचा अजेंडा असला पाहिजे याच्यावरनं आज आम्ही चर्चेला सुरुवात करणार आहोत. दोन्ही पक्ष आजपासून ज्या वेळेला चर्चा सुरू करतील त्यावेळेला योग्य वेळी निर्णय झाल्यावर तातडीने आपल्याला सांगण्यात येईल. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मात्र युती संदर्भात अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्रीच मिळून घेऊ असं सांगितलंय. झेडपीत मात्र स्थानिक नेतेच याबाबत निर्णय घेतील असं सांगायलाही ते विसरलेले नाहीत. मी यावेळेला ठरवलेलं आहे की जिल्हा परिषदांसाठी स्थानिक पातळीवरती हे अधिकार द्यावे, स्थानिक पातळीवरती द्यावेत. पण त्याच्यासाठी मला माझ्या जिल्हा प्रमुखांना त्याच्या सूचना द्याव्या लागतील. एकूण बघूया, आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लवकरात लवकर जर का ही बोलणी पूर्ण होऊ शकली तर दोन्ही पक्षाच्या हिताचं आहे. ती उगाच जर का निरर्थक आणि खेचण्याच्या एका दिशेने जात चालली तर मग कुठेतरी थांबून निर्णय घ्यावा लागेल. सेना भाजपच्या युती संदर्भात अगदीच स्पष्ट बोलायचं झालं तर मुंबईत सेनेला युती हवी आहे, तर भाजप स्वबळावर जाऊ इच्छिते. कारण त्यांना काही करून मुंबई पालिकेवर सत्ता आणायची आहे. पण मुंबईत सध्या तरी 76 नगरसेवकांसह शिवसेनाच मोठा भाऊ आहे. तर भाजप अवघे 32 नगरसेवक असूनही जागा वाटपात तब्बल 100 जागांची मागणी करत आहे. पण शिवसेना एवढ्या जागा कदापिही सोडणार नाही. थोडक्यात काय तर विधानसभेप्रमाणेच मुंबई पालिकेतही मोठा भाऊ कोण यासाठीच पुन्हा संघर्ष होणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, IPN लोकमत, मुंबई. अर्थात युती होणार किंवा नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच्या बरोबरीनं खरं तर पक्षीय बलाबल जर का बघितलं आणि या पक्षीय बलाबलाच्या बरोबरीनं भाजप आणि शिवसेना यांची जर येणाऱ्या काळामध्ये चर्चा सुरू झाली तर ती चर्चा जिथे अडेल ती जागा म्हणजे किती संख्या भाजपला मिळणार, किती वाढवून जागा भाजपला मिळणार आणि त्या जागा ज्या वाढल्या जातील भाजपला त्या खरं तर शिवसेनेची ती तयारी आहे किंवा नाही त्या तेवढ्या जागा देण्याची. 100च्या आसपास आत्ता तरी भाजपची मागणी आहे. पाहूयात नेमकं काय होतंय या चर्चेनंतर. तत्पूर्वी पुन्हा या महापालिका निवडणुका जाहीर झाल्या. आता आघाडी होणार की नाही याबद्दलची सुद्धा चर्चा सुरू आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. नगर परिषद निवडणुकीनंतर आता होणाऱ्या या मिनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन पक्षाची स्थिती काय असेल ते एकदा आपण पाहूया. नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं संख्याबळ घसरलंय. आता महापालिकेत तरी राष्ट्रवादी त्या ठिकाणची आपली सत्ता राखण्यात यशस्वी होते का हाच खरा प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तर राष्ट्रवादीतले दिग्गज नेते पक्षात घेऊन भाजपनं अजित पवारांना जोरदार धक्का दिलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवड राखणं हे अजित पवारांसाठी मोठ्या प्रतिष्ठेची लढाई असेल. तर इकडे मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता फारच धुसर दिसते. काँग्रेससोबत आम्ही आघाडी करायला तयार आहोत, आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय.
काँग्रेस बरोबर ती निवडणूक लढण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी निश्चितपणाने आहे. पण शेवटी 127 वर्षाचा जुना असलेल्या काँग्रेस पक्षाने आता मोठा भाऊ म्हणून या दृष्टिकोनातून आपली भूमिका काय आहे ही जर काही स्पष्ट केली तर आम्हाला नक्कीच बरं वाटेल. शेवटी आता काँग्रेसने या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन उचित निर्णय घ्यायला. नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर दणकावून टीका केली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील ही शक्यता फारच कमी आहे. हमने 2 महीने पहले घोषणा कर दी कि हमारे पूरे मुंबई के जो भी कांग्रेस पार्टी के बड़े नेता हैं सभी की राय थी कि एनसीपी से अलायंस नहीं करना है. उसके आधार पर हमने दिल्ली में अपने नेता शीर्षस्थ नेताओं को बताया. उन्होंने कहा ठीक है, अगर स्थानिक नेताओं की राय है तो आप बगैर अलायंस के जाइए. नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसनं अधिकच्या जागा जिंकल्यात. त्यामुळे आघाडीमध्ये आपणच मोठे भाऊ आहोत हे काँग्रेसनं दाखवून दिलं आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर राष्ट्रवादीला काँग्रेस पुढे जागा वाटपात थोडं का असेना नमतं घ्यावं लागणार आहे आणि आपल्या मताप्रमाणेच आघाडी होईल ही भूमिका राष्ट्रवादीला सोडून द्यावी लागणार आहे. म्हणून कुठेतरी आघाडी करताना काँग्रेसचं पारडं जड असेल हे मात्र नक्की आहे. गेली 10 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता सत्ता गेल्यानंतर अस्तित्वाची लढाई लढावी लागते. या लढाईमध्ये काँग्रेस जरा तग धरेल असं दिसतंय, पण राष्ट्रवादीला मात्र निकराची झुंज द्यावी लागेल. विशेष म्हणजे या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळं या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. अर्थात नाशिक, पिंपरी आणि पुणे या 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची अस्तित्वाची लढाई असणार आहे आणि त्यासाठी निकराची लढाई देण्याची तयारी खुद्द अजित पवार यांनी आता दाखवलेली आहे. अजित पवार सुद्धा IBN लोकमतच्या याच कार्यक्रमामध्ये आता संवाद साधणार आहेत. त्यामुळे अर्थात त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. पण एक निश्चित आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होणं आता शक्य नाही आहे, की कारण प्रत्यक्ष शीर्षस्थ नेते जे काही असतील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुंबईचे जे आहेत संजय निरुपम त्यांनी त्याबाबत नकार दिलेला आहे. अर्थात या गेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेनं पुणे आणि मुंबईमध्ये सुद्धा जोरदार यश मिळवलं होतं, तर नाशिक आणि पालिकेमध्ये मनसेनं सत्ता मिळवली होती. मात्र येत्या काही वर्षामध्ये गोदावरीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राज्यात सर्वत्र मनसेची पिछाट होताना दिसते आणि त्यामुळे मनसेनं यावेळी सेव्ह नाशिक असा नारा दिलाय. 10 महापालिकांच्या निवडणुका जरी जाहीर झाल्यात, मात्र राज ठाकरे केवळ नाशिकची बॅटिंग करताना दिसतात. गेला आठवडा राज ठाकरे नाशिकमध्ये तळ ठोकून होते. विविध विकास कामांचं लोकार्पण करत होते. त्यामुळे मुंबई पुण्यापेक्षा मनसेचा फोकस नाशिकवर असल्याचं स्पष्ट होत आहे. आज नाशिकमध्ये जे रस्ते झालेले आहेत, इतका पूर आला, इतका पाऊस पडला तरी त्या रस्त्यांवरती खड्डे पडले नाहीत. ते उत्तम रस्ते चांगले झालेले आहेत, त्याच्याबद्दल कोण बोलणार नाही. त्याला कारणही स्पष्ट आहे. पुणे मुंबईत मनसे पहिल्यासारखं यश मिळवेल याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे नाशिकचा गड वाचवण्याचा प्रयत्न पक्षाचा असेल. मात्र नाशिकमध्ये मनसेची परिस्थिती तशीच नाजूक आहे. आपण एक नजर टाकूया. नाशिकमध्ये मनसेचे 39 नगरसेवक होते. 39 पैकी 27 नगरसेवकांनी पक्ष सोडलाय. उरलेले 12 पैकी 4 नगरसेवक पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत. मनसेचे चेहरे हेमंत गोडसे, वसंत गीते, शिवसेना आणि भाजपमध्ये दाखल झालेत. दुसरीकडे पुण्या मुंबईतही पक्षाची परिस्थिती फारशी वेगळी नाही. गेल्या निवडणुकीत पुण्यात प्रमुख विरोधी पक्ष होण्यापर्यंत मनसेनं मजल मारली खरी, मात्र यावेळी 2 आकडी संख्या राखणं हे मनसे पुढचं मोठं आव्हान आहे. तसंच मनसेसोबत युती करायला कुणी पुढे येईल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे नाशिकच्या विकासाचं मॉडेल दाखवून मुंबई, ठाणे, पुणे पालिकेत संख्याबळ राखणं ही पक्षाची स्ट्रॅटेजी असेल. याच स्ट्रॅटेजी अंतर्गत पक्षानं ठाणे, मुंबईतून बसेसच्या बसेस भरून मोठ्या प्रमाणावर लोक नाशिक दर्शनाला नेले होते देखील. नाशिकला मनसेमध्ये होत असलेली घसरण ती थांबवणं आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये अखेरच्या टप्प्यात केलेला विकास हा महाराष्ट्रातील इतर निवडणुकांमध्ये मांडणं हीच सध्या मनसेची भूमिका दिसते. एवढे डावपेच रचूनही वेगानं धावणाऱ्या मनसेच्या इंजिनाला नाशिकमध्ये तरी डबे मिळतील का हा खरा प्रश्न आहे. नाशिकहून प्रशांत वाघसह विनोद राऊत, IBN लोकमत, मुंबई.
आणि अर्थात बेधडकमध्ये आता आपण याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत आहेत. संजय राऊत यांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की नाशिक असेल, मुंबई असेल, ठाणे असेल आणि अगदी या तिन्ही ठिकाणी एकीकडे शिवसेनेची परिस्थिती बऱ्यापैकी प्रबळ असताना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही युती करण्याबाबत काय भूमिका ठेवून आहात, खास करून भाजपच्या बाबतीमध्ये? लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेची युती ही शिवसेनेकडून कधी तुटलेली नाही आहे. शिवसेनेची कायम भूमिका राहिली की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर युती राहिली पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे. राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला दूर ठेवायचं असेल तर एकत्र येऊन निवडणुका लढण्याशिवाय आज तरी पर्याय नाही. कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ हा वाद काय आम्ही सुरू केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे की युती झाली तर ती महाराष्ट्राच्या हितासाठीच असेल, ती एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घ्यावे लागतील आणि फक्त ती वेळेत व्हायला पाहिजे. मला असं वाटतं कालच शिवसेना पक्षप्रमुखांचं एक निवेदन आहे, त्यांनी सांगितलं आहे की या युतीच्या चर्चांमध्ये निवडणुका निघून जातील असं होऊ नये. जे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत झालं आणि निवडणुका झाल्या, युती झाली तर ती संपूर्ण राज्यात व्हावी ही स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी यापूर्वी सुद्धा मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्या भूमिकेत फार बदल झाला असं मला दिसत नाही. नाही, पण एकूण ज्या नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतांच्या निवडणुका बघितल्या त्याच्यात शिवसेनेला फारसं यश मिळालेलं नाहीये. आणि खास करून शिवसेना ही ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्यावेळेला जास्ती गांभीर्यानं त्या निवडणुका घेत नाहीयेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खरं आहे तुमचं. नाही हे मंदार हे आपण जे म्हणताय त्यात तथ्य आहे की स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका, नगरपालिका असतील, काही प्रमाणात ग्रामपंचायत असतील, जिल्हा परिषदा असतील, ह्याच्यामध्ये शिवसेना त्या ताकदीनं आतापर्यंत उतरलेली नाही. आणि त्याच्यामुळे नगरपालिका निवडणूक चित्र तुम्हाला काय दिसलं ते पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं महानगरपालिकेच्या निवडणुका फार ताकदीनं लढवलेल्या आहेत. मग तुम्ही बघा, मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, अशा अनेक महानगरपालिका मोठ्या या कायम शिवसेनेकडे राहिल्या. कल्याण डोंबिवली असेल, विधानसभेच्या आम्ही निवडणुका फार ताकदीनं लढतो किंवा लोकसभेच्या लढतो. पण यापुढे आम्ही असं ठरवलं आहे की स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना त्याच ताकदीनं लढेल. कारण शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा जो पाया आहे तो ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका. आणि ह्या निवडणुकांमध्ये कसं असतं की ज्याच्या हातामध्ये मंत्रालयाची सत्ता असते ते सत्तेचा वापर करून ह्या निवडणुका आघाड्या करून इतर काही मार्गानं जिंकत असतात. जेव्हा काँग्रेस होती तेव्हा काँग्रेस जिंकलेली आहे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं इथे या निवडणुका ताकदीनं जिंकलेल्या आहेत. पण हा काही संपूर्ण राज्याचा निकाल नसतो. हा स्थानिक विषय असतात, स्थानिक आघाड्या असतात, स्थानिक प्रश्न असतात, त्याच्यावरती हा निकाल अनेकदा ठरलेला असतो. आणि महाराष्ट्रामध्ये काय जे निकाल लागले नगरपालिकांचे ते काय राष्ट्रीय प्रश्नांवर लागलेले नाही आहेत. काश्मीरमध्ये काय चाललंय किंवा पाकिस्तान बरोबरची आपली भूमिका काय आहे किंवा नोटबंदीचा जो विषय आहे त्याचा निकाल काय आहे त्याच्यावरती या वर्धा असेल किंवा अजून काही असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या नगरपालिका असतील त्याच्यावर निकाल लागत नाहीत. हे निकाल स्थानिक विषयांवर, स्थानिक नेत्यांवर, ज्या आघाड्या, छोट्या आघाड्या खास करून ज्या होत असतात त्याच्यावर ते निकाल लागतात. एक जो उल्लेख आता तुम्ही केलात की खास करून कल्याण डोंबिवलीचा सुद्धा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये एक बघितलं की सुरुवातीला युतीसाठी प्रयत्न झाला, मग युती तुटली आणि त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना आमने सामने आले. हे येताना नंतर पुन्हा एकत्र आले आणि हाच फॉर्म्युला येणाऱ्या काळामध्ये आम्हाला बघायला मिळेल का? कारण अजूनही युतीच्या बद्दल काही निश्चित झालेलं नाहीये. नाही, असे काही फॉर्म्युले ठरवून केले जात नाहीत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेना एकाकी लढली, झुंज दिली आणि पहिला क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेने तिकडे स्थान प्राप्त केलं. मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, संभाजीनगर महानगरपालिका असेल, या महाराष्ट्रातल्या मोठ्या महानगरपालिका सुद्धा शिवसेनेनं अनेकदा एकाकी लढाया केलेल्या आहेत. पण युती जेव्हा होते तर युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होत असतो. आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे
आणि ठाण्यात तर शिवसेनेचा जन्म झालेला आहे. तिथून पहिलीच निवडणूक जी आहे ठाण्याची ही त्यावेळेला बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी ही ठाण्यातून सत्ता आणली आहे. त्याच्यामुळे या दोन्ही महानगरपालिकेमध्ये संदर्भात शिवसेनेचं एक भावनिक राजकीय असं नातं आहे. त्याच्यामुळे या दोन्ही महानगरपालिका शिवसेना कायम जिंकत आली. नाही, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी भाजपचे अनेक नेते ज्यावेळेला शिवसेनेवरती टोकाची टीका करतात, किरीट सोमय्या यांसारखे नेते त्यामध्ये बदनामी करतायत तुमच्या वरिष्ठ नेतृत्वाची, आणि अगदी गंभीर असे आरोप त्यांनी आतापर्यंत भ्रष्टाचाराचे मुंबई महापालिकेच्या कारभारामधले केलेले आहेत. अशा वेळेला तुमची भावना, तुमची पक्षावरची जी भावना किंवा त्याच्याबद्दलची जी इमेज आहे पक्षाची ती मलिन होते असं तुम्हाला वाटत नाहीये का? बघा की राजकारणामध्ये दोन भिन्न पक्ष आहेत. दोन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत. एक पक्ष पूर्णपणे राष्ट्रीय स्तरावर काम करतो. त्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षाचे पंतप्रधान आहेत, त्या पक्षाच्या हातामध्ये पूर्ण सत्ता आहे या देशाची. शिवसेना हा महाराष्ट्राच्या मातीतला पक्ष आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मातीचे प्रश्न जे आहेत ते आम्ही सत्तेत असलो तरी ते बोलायचं नाही, त्याच्यावरती काही चिडून सांगायचं नाही, जनतेचा आवाज मांडायचा नाही. हे काय राजकारणामध्ये आमच्या तऱ्हेनं आमच्या पद्धतीनं होणार नाही. जिथे जिथे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगाराचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी माणसाचा प्रश्न आहे, हिंदुत्वाचा प्रश्न आहे, तिथे शिवसेना पक्षप्रमुख अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडतात. आणि या देशामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य अजून तरी आहे असं आम्हाला वाटत असल्यामुळे आम्ही आमच्या भूमिका मांडत येतो. तसं भारतीय जनता पक्ष त्यांच्या भूमिका सत्तेत असल्यामुळे ते सत्तेच्या बाजूने बोलत असतात, आम्ही जनतेच्या बाजूने बोलतो. फार तर हाच फरक असेल, पण आम्ही आपापल्या भूमिका मांडतो, अनेक वर्ष मांडतो. एकूण तुम्ही म्हणताय भूमिका मांडताय, आशिष शेलार सध्या पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरती युती करण्याबाबत बोलतायत. एक प्रकारची टर्म्स कंडिशन्स त्यांनी टाकलेल्या दिसत आहेत. त्यांनी अनेकदा शिवसेनेच्या पालिकेतल्या कारभारावर सुद्धा टीका केली. एकूण ही जी सगळी वितुष्ट आहे शिवसेनेतल्या नेत्यांची, भाजपतल्या नेत्यांची, त्याच्यावरती तुम्ही अनेकदा सामन्यातनं लिहिलेलं आहे, प्रखर लिहिलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का याचा सुद्धा कुठेतरी युतीवरती परिणाम होईल? कोण कुठल्या पक्षातून काय आरोप करतात आणि त्याच्या मागचं त्यांचं राजकीय बोलवते धनी कोण असतात त्याच्या वादात मला पडायचं नाही. आणि तुम्ही उगाच कोणाची नावं घेऊ नका. आरोप प्रत्यारोपाचा धुळा उडायला लागला तर त्याच्यामध्ये नुकसान महाराष्ट्राचं आहे, मुंबईचं आणि मराठी माणसाचं आहे. तर कोण कसले आरोप करतायत ते त्यांना आरोप करत राहू द्या. अशा प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं समाजामध्ये, राजकारणामध्ये काय स्थान आहे हे येणारा काळ दाखवून देईल. ठीक आहे, पण या येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला आता चर्चा सुरू होतील त्यावेळेला या चर्चांमध्ये जो फॉर्म्युला असेल नगरपालिका निवडणुकांचा यशाचा एक फॉर्म्युला भाजप समोर करेल, भाजप आमदारकीच्या निवडणुका ज्या असतील विधानसभेच्या त्याचा फॉर्म्युला समोर करेल, किंवा अगदी लोकसभेचा फॉर्म्युला समोर करेल. त्यांची ताकद वाढली आहे आणि तिथे कुठेतरी शिवसेना कमी होताना दिसलेली आहे. आणि त्यावेळेला तुम्ही पडतं कुठेतरी घ्याल का शिवसेना या सगळ्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात? गेल्या 50 वर्षापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून अनेकांनी शिवसेनेवरती घाव घालण्याचे आणि वार करण्याचे प्रयत्न केले. तरी सुद्धा आज आपण पाहताय शिवसेना कुठे आणि वार करणारे, घाव घालणारे कुठे आहेत ते संपले. शिवसेना आजही 50 वर्षांनंतरही त्याच ताकदीनं, त्याच अभिमानानं उभी आहे. आणि आजही महाराष्ट्राची जनता बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती अत्यंत विश्वासानं विसंबून आहे. शिवसेनेला आजही जनतेचं पाठबळ आहे. ही पाठबळ आहे, ह्याला मी सूज म्हणत नाही, ही आमची ताकद आहे. काही लोकांना वाटतं की आपण सत्तेमुळे सुजलो की ताकद असते, ती ताकद नाही. ही आमची ताकद, ही जनतेचे आमच्यावरती असलेले आशीर्वाद आहेत, श्रद्धा आहे शिवसेना प्रमुखांवरची. त्याच्यामुळे ही ताकद कायम राहते. सत्ता आली गेली तरी आमची सूज काय जी इतर पक्षांना दिसते, म्हणजे मग इतर सत्तेतले पक्ष असतात सगळेच, त्यांना असं वाटतं की आपण सत्तेमध्ये आहोत म्हणजे आपण खूप मजबूत झालो. आम्ही असं मानत नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे की आपण सत्तेसाठी नाही आहोत, सत्ता आपल्यासाठी आहे, जनता आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि आमची भूमिका तीच आहे, आम्ही त्याच मार्गाने पुढे जातोय. तुम्ही पाहाल मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, त्यानंतर पुढे उल्हासनगर महानगरपालिका आहे, पुण्याची महानगरपालिका आहे, नाशिकची महानगरपालिका आहे. मुंबईसह सगळ्या महानगरपालिकेमध्ये भगवा फडकेल. आमची अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर युती व्हावी असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे.
त्याच्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत. नाहीतर शेवटी शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश तेव्हा देतील तो मान्य होईल. अर्थात शिवसेनेत आदेश मानला जातो आणि धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली. या चर्चेच्या नंतर आपण भाजपचं मत काय युतीच्या बाबतीमधलं ते आपण बघणार आहोत. भाजपचे नेते, ज्येष्ठ नेते आणि मंत्री आपल्यासोबत असणार आहेत, गिरीश बापट, आणि दिवसभर आपण या सगळ्या ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडीचा आढावा घेणार आहोत. केवळ गिरीश बापट नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सुद्धा IBN लोकमतशी त्यांचं मत जे आहे ते आपल्यासोबत मांडणार आहेत. आघाडीच्या संदर्भात असेल किंवा त्यांना निर्माण झालेल्या आव्हानाच्या बाबतीमध्ये ते काय बोलतात ते आपण बघणार आहोत. छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर गिरीश बापट आणि अजित पवार यांचं सुद्धा काय म्हणणं आहे युतीबाबत ते आपण पाहूया. महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदांचा बिगुल फुंकण्यात आलेला आहे. आपल्यासोबत अजित पवार आहेत. सर, पुणे जिल्हा परिषद असेल, पुणे पिंपरी महापालिका असेल, राष्ट्रवादी सत्ता आहे, पण यावेळी नगरपालिकेमध्ये यश मिळाल्यामुळं भाजपचा आत्मविश्वास थोडा वाढलेला आहे. पहिला माझा प्रश्न असा आहे की आज मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपने युतीच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं राज्यामध्ये ज्या ज्या महानगरपालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुका आहेत तिथल्या स्थानिक लोकांना समविचारी पक्षाशी आघाडी करायची का नाही ह्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळं आता प्रांतिकवर तो मुद्दा राहिलेलाच नाही. त्यांनी तिथल्या जिल्हाध्यक्ष, तिथले प्रभारी, तिथले निरीक्षक आणि तिथले आजी माजी राष्ट्रवादीचे आमदार ह्यांच्यावर तो मुद्दा सोपवलेला आहे. त्यांनी प्रत्येकाने त्याबद्दलचा निर्णय घ्यावा. आता पुणे शहर, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषदेपुरतं बोलायचं झालं तर त्याच्या संदर्भात आम्ही आमच्या तिन्ही अध्यक्षांना सांगितलं की तुमच्याकडे काही प्रस्ताव आले तर ते त्या ठिकाणी आम्हाला दाखवा. काहींच्याकडे प्रस्ताव आलेत काही पक्षांचे, त्याबद्दलची चर्चा होईल. आता इथं पहिल्यापासूनच अनेक वर्ष तिन्ही संस्थांच्यावर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व आहे म्हणा किंवा तिथं जनतेची तिथं साथ आहे म्हणा, पाठिंबा आहे म्हणा. त्याच्यामुळं तिथं अजून आम्ही काही चर्चा केलेली नाही आहे. परंतु जर योग्य पद्धतीनं त्यांचाही मान सन्मान राखला जाईल, आमचाही मान सन्मान राखला जाईल असं व्यवस्थित प्रपोजल आलं पुढं तर आमची तयारी राहणार आहे. कारण अशा प्रकारचं चर्चा ज्यावेळेस होते त्यावेळेस दोघांनी 1-2 पावलं मागं सरकण्याची तयारी ठेवली. असं म्हटलं की आम्ही मागं फिरणार नाही. मागं अहो, आता तिन्ही ठिकाणी ज्यावेळेस एखादी व्यक्ती, एखादा पक्ष हा मोठा भावाची भूमिका बजावत असतं त्यावेळेस थोडासा धाकट्या भावानी त्या संदर्भातली चर्चेला सुरुवात करायची असते. काय राहील दादा, जागा वाटप किंवा काय? जागा वाटपाचा फॉर्म्युला नेहमी आम्ही ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आघाडी केलेली होती त्यावेळेस ज्या जागा ज्यांच्या त्यांना त्या जागा सोडायच्या आणि जिथं 2 नंबरची मतं ज्या पक्षाला असतील त्या 2 नंबरच्या, म्हणजे जिथं भाजप शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तिथं 2 नंबरची मतं जर काँग्रेसला असतील तर ती जागा काँग्रेसला सोडायची, ती 2 नंबरची मतं राष्ट्रवादीला असतील तर राष्ट्रवादीला सोडायची, असं आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही ठरवलेलं होतं. दादा, निवडणुकीच्या तोंडावरती स्मार्ट सिटीचा मोदींनी पुण्यामध्ये येऊन बिगुल वाजवला, मेट्रोचं भूमिपूजन केलं, अगदी जाता जाता विकास आराखडा देखील मंजूर केला. तुम्हाला काय वाटतं, इतकी सगळी आश्वासनाची जिंकण्याची बरसात केली त्याचा काही परिणाम होईल? नेहमीचं भारतीय जनता पक्षाचं गेल्या 2.5 वर्षाचं कामकाज जर बघितलं तर 2.5 वर्ष सरकारमध्ये केंद्रात आणि राज्यात 2 वर्ष येऊन त्यांनी कधी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचा मुद्दा पुढं आणलेला नव्हता. आता महानगरपालिकेच्या 11 निवडणुका आणि 25 जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या निवडणुका, त्याच्यातनं मध्ये निघालेले मराठा समाजाचे कुठल्याही पक्षाचं पाठबळ नसतानाचं स्वयंस्फूर्तीचे मोर्चे, ह्याच्यातनं वातावरण ढवळून निघालेलं होतं आणि त्याच्यावर ते वातावरण शांत करण्याच्या करता त्यांनी हा प्रयत्न केला. वास्तविक इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं भूमिपूजन केलं. तुम्ही आज देखील जाऊन त्या स्पॉटवर भेट द्या, तिथं कुठंही नवीन काम सुरू झालेलं नाही. किंवा मध्ये पुण्याची मेट्रोचं भूमिपूजन केलं, लगेचच राष्ट्रीय हरित लवादाने त्याच्यामध्ये रामवाडी ते वनाज ह्या मेट्रोला काही काळाकरता स्थगिती दिली.
माझं म्हणणं की निवडणुका जवळ आल्या की मतं मिळवण्याच्या करता हे काय प्रलोभनं दाखवण्याचं किंवा आम्ही काहीतरी करतोय असं जो दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हा भाजपने आता थांबवला पाहिजे. सामदाम दंडभेद आपण जर बघितलं तर गुंडांना प्रवेश दिला जातोय, विठ्ठल शेलारला पण प्रवेश दिला, म्हणजे भाजप ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नाकानी कांदे सोडणारा एकेकाळचा पक्ष, फार आव आणायचा, आम्ही अतिशय स्वच्छ, आम्ही अजिबात चुकीची लोक आमच्याबरोबर आजूबाजूलाही पण फिरकून देत नाही. परंतु निवडणुका जिंकण्याच्या करता भाजपने त्यांची पूर्वीची जी काही विचारधारा आहे, जी वाजपेयींच्या अडवाणींच्या काळामध्ये होती, ती सगळी खुंटीला टांगून ठेवलेली आहे. आता वाटेल ते करायचं आणि माणसं वेगवेगळे फोडायची, वेगवेगळे नगरसेवक नगरसेविका फोडायचे, वेगवेगळे पक्षाचे प्रमुख नेते फोडायचे. त्यांना कुठंतरी सांगायचं की आम्ही लाल देवा देतो, कुणाला सांगायचं आम्ही आमदारकी देतो, कुणाला सांगायचं आम्ही महामंडळ देतो, कुणाला सांगायचं आम्ही उमेदवारी देतो. अशा प्रकारचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. वास्तविक अशा प्रकारची लोक निवडणुकीच्या तोंडावर इकडून तिकडं कुठंही गेली तरी फरक केव्हा पडतो, जर जनतेच्या मनामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं काय करायचं हे ज्यावेळी जनता ठरवती त्यावेळेस बदल घडतो. मागे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देशात कुठल्याच राजकीय पक्षाला, इव्हन भाजप शिवसेनेला पण असं वाटलं नव्हतं की आपल्याला इतकं निर्विवाद बहुमत, क्लिअर मेजॉरिटी भारतीय जनता पक्षाला मिळेल. त्यावेळेस त्यांनी काही दुसरीकडचे खासदार उमेदवार घेतलेले नव्हते, त्यांचेच पूर्वाश्रमीचे भाजपने त्यांचे उभे केलेले होते, शिवसेनेने त्यांचे उभे केले होते. आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणावर लाट नरेंद्र मोदी साहेबांची आली आणि त्याच्यात कधी कुणी नगरसेवक नगरसेविका पण होणार नाही अशी माणसांना, काही जणांचं कर्तृत्व होतं, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, पण काही जणांना त्याच्यात लॉटरी लागली आणि ते आमदार खासदार झाले. ते म्हणले की आम्हाला वाटलंही नव्हतं की आम्ही तिथं खासदार होऊ. मग आमदारकीच्या वेळेस काही लोकांनी आता ह्यांची लाट आहे तर आपण दुसरीकडे जाण्यापेक्षा त्यांच्या बाजूला जाऊ, असं करून त्यांनी त्यावेळेस वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. आता तशाच पद्धतीचा प्रयत्न हा गुंड आहे का काय आहे, त्याच्यावर मोका लागलाय का, त्याला तडीपार केलंय का, असलं काही बघत नाही. आणि प्रांताध्यक्षासारखा त्यांच्या प्रमुख नेता त्याचं समर्थन करतो. हे अक्षरशः लोकशाहीला काळीमा लावणारी घटना आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची रणनीती काय असेल, काय प्रचाराचे मुद्दे असतील, नोटबंदीचा परिणाम ह्यांना वाटतं की चांगला मराठा मोर्चाचा परिणाम होईल? यावेळेस आमचा पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर जिल्हा इथं आम्ही रुलिंग पार्टीमध्ये आहोत. गेल्या 5 वर्षामध्ये कोणती कामं केली हे आम्ही मुद्दा आणणार. 5 वर्षामध्ये कुठंही पुणे महानगरपालिकेत, पुणे जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचाराच्या बद्दलचा एक देखील अशा प्रकारचा आरोप झाला नाही. एवढं चांगलं काम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप करतात, पण त्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच अनेक, ज्यांना मी महापौर केलं, ज्यांना मी आमदार केलं, ज्यांना पक्षाने, मी म्हणण्यापेक्षा ज्यांना स्थायी समितीचं चेअरमन केलं, सभागृह नेते केलं, अशी अनेक पदं दिली, त्याच्यातलीच बहुतांशी भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे. म्हणजे आता मीडियामध्ये अशी बातम्या यायला लागलेल्या आहेत की भाजप, मूळ भाजप राहिलाच नाही, राष्ट्रवादीचे लोक घेऊन भाजप आता तिथं कामकाज करायला लागला. त्याच्यामुळं भाजपला आमच्यावर तर भ्रष्टाचाराचा आरोप करायचा काडी मात्र संबंध त्या ठिकाणी राहिलेला नाही आहे. पुणे जिल्हा परिषद असेल किंवा पुणे आणि पिंपरी महापालिका या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता येईल त्यासाठी तयार आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास देखील आहे असा त्यांचा दावा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे. महापालिकांचा आखाडा आता रंगायला लागलेला आहे आणि महापालिकांच्या आखाड्याची जी तारीख आहे ती सुद्धा आपल्याला आता स्पष्ट झालेली आहे आणि अर्थातच त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता आपल्यासोबत ज्येष्ठ मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट पुण्याहून थेट आहेत आणि गिरीश बापट,
यांना सुद्धा एक महत्त्वाच्या आता निवडणुकीला येणाऱ्या काळात सामोरं जावं लागणार आहे. पुण्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये प्रबळ दावेदार आहे भाजप आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गिरीजी, स्वागत आहे तुमचं. आणि अर्थात निवडणूक येणार आता तारखा सुद्धा समोर आलेल्या आहेत. पहिली तुमची प्रतिक्रिया त्याबाबतची काय? मंदार नमस्कार. मंदार, आम्ही निवडणुकीचं स्वागत करतो, कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुका अनिवार्य आहेत. तारखा सोयीनुसार ठरतात, व्यवस्थापनानुसार ठरतात आणि मला आनंद आहे की 21 फेब्रुवारीला पुण्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या होत आहेत. पुणे महापालिका असो, पिंपरी चिंचवड महापालिका असो आणि जिल्हा परिषद असो, एकाच दिवशी तिन्ही ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आम्ही निवडणुकांचं स्वागत करतो. निवडणुकीला भारतीय जनता पार्टी एक प्रबळ दावेदार म्हणून आणि सर्व शक्तीनिशी उतरणार आहे. आणि जे वातावरण आता राज्यामध्ये आहे त्याच्यात नंबर 1 चा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आपल्याला या आमच्या जिल्ह्यामध्ये दिसेल, याचा मला आत्मविश्वास आहे. गिरीजी, तुम्ही या निवडणुकांमध्ये खास करून पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल, यामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचा जो राज्यातला मित्रपक्ष आहे शिवसेना, त्याला सोबत घेऊन पुण्यामध्ये निवडणुकांमध्ये उतरणार आहात किंवा नाही? पिंपरीमध्ये तशीच परिस्थिती असणार आहे का, की एकला चरो रे हाच नारा भाजपचा असेल आणि जो आत्ता प्रबळ दावा तयार झालेला आहे भाजपचा, एक प्रकारे पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो, दोन्ही ठिकाणी तुम्ही एकट्यानं ही लढत तुमच्या पारड्यामध्ये जिंकून आणणार आहात? गेली अनेक वर्ष राज्यामध्ये युती आहे आणि आमची मनोमन इच्छा आहे की शिवसेनेबरोबर युती करायची. अर्थात आता बदलत्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची वाढलेली ताकद विचारात घेऊन समप्रमाणात नाही पण दोघांचंही म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये तिकिटांचं वाटप जर नीट झालं, जागांची बोलणी यशस्वी झाली, तर मला असं वाटतं की आमची मानसिकता शिवसेनेबरोबर युती करण्याची आहे. ती करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पिंपरी चिंचवडमध्ये कालच सेना भाजपचे नेते एकत्र बसले होते आणि पुढच्या 2 दिवसामध्ये पुण्यामध्ये देखील आम्ही एकत्र बसू. जनतेसमोर जाताना एक विचार घेऊन गेले 25-30 वर्ष आम्ही जातो. आमची मनोमन इच्छा आहे की सेनेबरोबर युती करावी. तुम्ही ही युती जी मनोमन इच्छा व्यक्त करताय, ही युती ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं असणार आहे, वेगवेगळ्या तिथल्या स्थानिक लोकांनी ठरवणार आहात, की एक सलग निर्णय असणार आहे संपूर्ण राज्यभराचा शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याचा? आणि झेडपीच्या बाबतीमध्ये काय असणार? भारतीय जनता पार्टीबाबत माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेले आहेत. स्थानिक पातळीवर आपण बोलणी करावीत, एकमत करावं, आमची काही हरकत नाही, असाच आदेश आणि संदेश हा भारतीय जनता पार्टीच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि प्रदेश अध्यक्षांनी दिलाय आणि आम्हीही त्याच्यात सकारात्मक होत आणि ते होऊ शकतं अशी माझी पण मनापासून इच्छा आहे. अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये गिरीजी तुम्ही खूप मोठी किमया केल्याचं दिसतंय. गेले काही काळात पिंपरीमधले खूप मोठे बलाढ्य तिथले मातब्बर जे नेते आहेत ते तुम्ही तुमच्या पक्षामध्ये समाविष्ट करून घेतलेले आहेत. ही स्ट्रॅटेजी गेले काही काळ चालू होती का? असं आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड असेल, पुणे महापालिका कामकाज चाललं होतं, त्या नेतृत्वाला त्यांचेच लोक विटले, त्याला आम्ही काय करणार? त्यांचा अनुभव पाहता त्यांना असं वाटलं की आता आपल्याला सत्तारूढ पक्षात राहून काही उपयोग नाही, आपल्या कामाला वाव मिळत नाही, स्कोप मिळत नाही, त्यांची मनस्थिती चांगली राहिली नाही आणि म्हणून ते त्यांना सोडून आले. आम्ही विकासाची गंगा जोरात वाढण्याकरता सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. जे आमच्याकडे आपणहून येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि स्वागत करणार आहोत. तुम्ही या सगळ्यांचं स्वागत करताय, पण त्याच्याबरोबर गुंडांचं सुद्धा स्वागत केलेलं आहे भाजपने, याबद्दल काय म्हणाल? असं आहे, आम्ही एक लक्षात ठेवा की आम्ही ज्या विषयांच्या विरुद्ध आयुष्यभर लढलो, आता मी पालकमंत्री म्हणून सगळा जिल्हा पिंजून काढला, शेकडो ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि संख्येने जेव्हा कार्यकर्ते येतात तेव्हा प्रत्येकाची हिस्ट्री माहीत नसते, पण चूक झाली तर दुरुस्त करण्याची आमची मनस्थिती आहे. पण गिरीजी तुम्ही पदाधिकारी बनवले, गिरीजी तुम्ही पदाधिकारी बनवले त्यांना, आला असेल आम्ही त्याला पक्षात ठेवणार नाही. नाही पण गिरीजी तुम्ही पद दिले भारतीय जनता पार्टीत काय शेलार जे आले त्यांना तुम्ही पद दिलेलं आहे?
शेलारांना पद वगैरे काही दिलेलं नाही. मी मुळशी, मावळ, भोर, वेल्हे तालुक्यांचा दौरा केला. मी 10 वेळा एकंदर जिल्ह्यात फिरलो. प्रत्येक वेळे गावातली काही चांगली लोक, काही अपक्ष लोक, काही राष्ट्रवादीतली लोक किंवा कोणातच नसतील अशी येत होती, मोठ्या संख्येने येत होती. तेव्हा आम्ही हार घालून त्यांचं स्वागत करत होतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत असताना एखाद्या ठिकाणी चूक झाली असेल किंवा आम्हाला माहिती नसेल तर आम्ही ती दुरुस्त करण्याच्या मनस्थितीत आहोत. असं काही नाहीये. आम्ही काही समर्थन करणार नाही. ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही लढत राहिलो त्या प्रवृत्तीला आम्ही खत पाणी घालणार नाही. कुठे एखाद्या ठिकाणी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करू. पण तिकीट तुम्ही देणार का? ही जी पार्श्वभूमी असलेली माणसं आहेत ती तिकिटासाठी तुमच्याकडे आलेली आहेत. भारतीय जनता पार्टीची तिकीट देताना एक कार्यपद्धती ठरलेली आहे. आमच्याकडे मी आज आता जवळजवळ 1000 लोकांचे इंटरव्ह्यू 5 दिवस पुणे शहरात चालले होते. प्रत्येकाला लिखित माहिती आणली होती. त्याचं आम्ही सगळं नीट माहिती घेतो, 4 लोकांना विचारतो आणि चांगल्याच लोकांना तिकीट दिल्या जातील. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिल्या जाणार नाही. म्हणजे आम्ही या गोष्टीवर तुमच्या आता तुमची विश्वासार्हता इतके वर्ष पाहतोय, त्याच्यामध्ये तुमची जी आता वक्तव्य आहे त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवायचा का की तुम्ही कुठल्याच गुंडाला येणाऱ्या काळात तिकीट देणार नाही? ठेवला पाहिजे, ठेवा. हो. आणि पदं जी दिलेली आहे ती पदं सुद्धा तुम्ही काढून घेणार का? आता शेलारला जे पद दिलेलं आहे ते पद तुम्ही काढून घेणार? काही दिली नाहीत, तिकीटच देणार नाही. पद कुठलं ठेवणार आहे कोणाचं आम्ही? आणि मला आज आकडा सांगता येणार नाही एवढ्या लोकांनी पक्षात प्रवेश केलाय. त्याच्यात एखादा दुरुस्त करावा लागला तर करण्याची आमची मनस्थिती. आम्ही काही त्याचा पुरस्कार करत नाही. पण एक झाली असेल तर सुधरू. नक्की. पण एक जी चढाओढ आहे एक प्रकारे भाजपमध्ये सुद्धा आता तुमच्या खांद्याला खांदा लावून संजय काकडेंसारखे एक मातब्बर नेते तिकडे आलेले आहेत. संजय काकडे सुद्धा त्यांच्या प्रयत्नांनी खूप काही तिथल्या मातब्बर स्थानिक नेत्यांना बरोबर आणतात. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी मतभेद होण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, की तुम्ही एकदिलानी एकमतानी ही सगळी निर्णय प्रक्रिया करणार? जनता पार्टीत मतभेद नाही. पालकमंत्री हा पालकमंत्री असतो आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझ्या जिल्ह्यातले माझे सर्व आमदार खासदार हे आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतो. हे पद गिरीश बापट आलाय म्हणून नाही तर हे पारंपरिक पद्धतीने आलेलं आहे. सगळ्याचं कोऑर्डिनेशन त्याला करावं लागतं आणि संजय काकडे खासदारांपासून सर्व आमदार आम्ही एकत्रित बसून मग निर्णय घेतो, कोणी एकटा घेत नाही. उद्या जर का शिवसेनेबरोबर वाटाघाटी फसल्या तर तुम्ही स्वबळावरती इतक्याच जोराने इतक्याच जोमानं सत्तेपर्यंत वाटचाल करू शकाल असं तुम्हाला वाटतं? मंदार, काही गोष्टींची वाट बघू ना आपण. कशाला एकदम तुम्ही निगेटिव्ह वर जाताय? फसल्यावर फसणार नाही. निगेटिव्ह आम्ही जात नाहीये. शेवटी मग राजकारणात जे येईल त्याला सामोरं जावंच लागतं. सेनेला असो नाही तर आम्हाला असो. आमची मानसिकता बघा त्याच्यात काय आहे. नाही पण मुंबई ते बघू पुढचं. नाही नक्की. पण मुंबई महापालिकेमध्ये अतिशय गंभीर आरोप तुमच्याच नेत्यांनी केलेले आहेत, शिवसेनेवरती केलेले आहेत. शिवसेनेच्या एकूण कारभारावरती मुंबई महापालिकेमध्ये गंभीर आरोप केलेले आहेत. त्याबद्दल तुम्हाला ती कटुता लगेच अचानक कशी मिटेल आणि ती मिटवून पुढे तुम्ही एकत्र कसे जाणार आहात? तुम्हाला वाटतं तेवढी कटुता आमच्यात नसते मंदार. तुम्ही फार सिरियसली घेता, कारण आता मी बोलत नाही त्याच्यात. पण आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात येत असतो. आम्ही बंधू म्हणून काम करतो, सहपक्ष म्हणून काम करतो, एकत्रित राज्य करतो. विषयांच्यात मतभेद असू शकतात. विकासाच्या कामाकरता असं आम्हाला वाटतं ह्या मार्गाने जावं, त्यांना वाटतं त्या मार्गाने जावं. त्यामुळे तुम्ही काय एवढं सिरियस घेताय? सिरियस घेतलं पाहिजे ना, कारण आमच्यात काही इश्यू नाहीये. नाही, कारण सिरियस घेतो यासाठी की तुम्ही युती सरकार आहे असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही ते सिरियसली घेतो. नाही, सिरियसली आम्ही पण घेतो. पण तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघतायत की असं काहीतरी होईल, असं काही घडणार नाही. आमची मनस्थिती चांगली आहे. आम्हाला सेनेला बरोबर घ्यायचंय. आम्ही एकमेकात ऍडजस्ट करू. शेवटी असं आहे की राजकीय परिस्थितीत प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला पक्षाने तिकीट द्यावं. ही संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि मग पक्षातल्याच कार्यकर्त्यांचं समाधान करू शकत नसू तर आणखीन एक नवीन हिस्सेदार आल्यानंतर अधिक अडचणी येतात. तुम्हाला राजकीय प्रश्न विचारायचा आम्ही पुढे जाऊ. नाही, एक थेट राजकीय प्रश्न विचारायचा आहे. तो हाच आहे की अलीकडे जे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तिथे गडकरींचा पुतळा जो आहे तो तिथे पूर्णपणे तोडून टाकला, काढून टाकला. आणि अशा वेळेला तोच मुद्दा येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये पुणे निवडणुका आल्या की असं काहीतरी होत असतं पुण्यामध्ये.
त्याला तुम्ही कसं सामोरं जाणार आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तशा संघटना ज्या आहेत त्या आता पक्षात रूपांतरित झाल्यात, त्याही आता निवडणुका लढवणार आहेत. संभाजी ब्रिगेड किंवा ज्यांनी कोणी केलं हे कुठे समर्थनीय नाही. 100 वर्षापूर्वी राम गणेश गडकरींनी काय लिहिलं त्याची आता रिॲक्शन लोकशाही पद्धतीने मार्गाने देऊ शकतो. हिंसक पद्धतीने हातात कायदा घेऊन होऊ शकत नाही. मी तर त्याचा निषेध केलाय, त्याचं समर्थन करत नाही. पण असा एक समाजात आता गट आहे की जो जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतोय. त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने हे सगळं जातीय राजकारण करायचंय, वातावरण बिघडवायचंय. पुणेकर जनता ह्याला भीक घालत नाही हे मी तुम्हाला सांगतो. पुण्यातला मराठा समाज असो, पुण्यातला माळी समाज असो, ब्राह्मण समाज असो, अल्पसंख्याक असो, पुणे हे शहर असं एक वेगळं सांस्कृतिक शहर आहे की अशा प्रवृत्तीला पुण्याने कधी थारा दिला नाही. आम्ही कधी त्याचं समर्थन केलं नाही. आमचे विचार वेगवेगळे असले तरी गुण्या गोविंदाने आम्ही राहतो. पुण्याचा आदर्श महाराष्ट्राने नव्हे साऱ्या भारताने घ्यावा असं पुण्यातलं वातावरण आहे. एक मुठभर लोक बिघडवण्याचा प्रयत्न केला असेल तर समाज त्यांना खड्यासारखं बाजूला ठेवेल. नक्की. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, पुणे महापालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये सत्तेवर जाण्यासाठी तुम्ही पूर्ण बहुमतानं येण्यासाठी काही टार्गेट आकडा ठेवलाय मनासमोर की शिवसेनेच्या मदतीनं तुम्ही सत्ता स्थापन कराल? मंदार अजून आता निवडणूक येऊ दे, आपण भेटत असतो परत. लगेच आजच पहिल्या दिवशी मी आकडा सांगत नाही. पण भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार एवढं मात्र आपण लक्षात ठेवा. नक्की. तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार. शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि या संपूर्ण महापालिकेच्या आखाड्याच्या या कार्यक्रमामध्ये. हा बोला. पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका दोन्ही ठिकाणी सत्तेत येणार. अच्छा, दोन्ही ठिकाणी तुम्ही सत्तेत येणार म्हणताय. बघूयात आपण. काहीच दिवस शिल्लक आहेत, नक्की काहीच दिवस शिल्लक आहेत आणि जोरात सगळे पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकांचा आखाडा रंगतोय आणि अर्थात महत्त्वाचे काही मुद्दे आणि प्रश्न सातत्यानं समोर येणार आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होईल आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा गिरीश बापट यांनी नेहमीप्रमाणे परखड मतं त्यांची दिलेली आहेत. गुंड जे अलीकडच्या काळामध्ये पक्षामध्ये आलेले आहेत त्यांना पद देणार नाही, त्यांना तिकीट देणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.